लाडकीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्राजक्ता ही भेटायला आलेली असते सुलक्षणाला आणि सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते की माझा ना या सगळ्यावर विश्वास होताच, तू अखेरीस मानणार करून, कारण तुला ना तुझं घर हे खूप जास्त जवळचं आहे आणि त्यामुळे मी विचारच केला होता की तू तुझ्या घराचा, आपल्या ह्या सगळ्याचा विचार करशील आणि तू जो काही निर्णय घेतला आहेस ना तो अगदी बरोबर आहे. यावेळेला तू तुझा स्वाभिमान बाजूला ठेवला आहेस ना ते एका अर्थी बरंच झालं असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग काय, सुलक्षणा तिला आता मदत करायला म्हणून तयार असते. त्या बदल्यात तिला आता आलोकचं लग्न प्राजक्तासोबत लावायचं असतं आणि यासाठी ती आता खूपच जास्त अशी खुश असते. सुलक्षणाला आता प्राजक्ता म्हणत असते की तुम्ही जी अट माझ्याकडे टाकली आहे त्या अटीचा मी तर विचार केला आहे, पण तरीसुद्धा ना ज्या व्यक्तीसोबत आपलं कधी जुळूच शकत नाही त्या व्यक्तीसोबत मला जुळवून घ्यावं लागणार आहे, तरीसुद्धा मी तेही प्रयत्न करायला तयार आहे. पण तुम्हीसुद्धा थोडासा विचार करा. तेच आता तुझं आणि आलोकचं नातं ना हे खूप छान होईल आणि तुम्ही दोघंही जण सुखानं संसार कराल. तू नक्कीच ना आलोकच्या प्रेमात पडशील. या भाषेतच ना आता इथे सुलक्षणा जी आहे ती प्राजक्ताला बोलत असते. प्राजक्ता जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा प्राजक्ता सुलक्षणावर ओरडते आणि प्रेमाची व्याख्या नेमकी काय आहे ही तरी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मला तुमच्या मुलाबरोबर प्रेम करायला सांगताय, पण हे सगळं कितपत योग्य आहे हे कळतंय का? प्रेम कशाला म्हणतात? एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना जपणं आणि दुसऱ्याबद्दल मनामध्ये काहीतरी असणं. इथे तर मला ना काहीच वाटत नाही आलोक सरांबद्दल. आणि राहिली गोष्ट त्यांची आणि माझी, ते कधीच माझा स्वीकार करणार नाही आहेत हे मला माहिती आहे, कारण त्यांना जर मी समोर आली ना तरीसुद्धा नको असते. त्यांना त्रास होतो या सगळ्याचा आणि तुम्ही मला सांगताय की मी त्यांच्यासोबत जुळवून घ्यायला हवं, समजून घ्यायला हवं. ही गोष्टच मुळात मला पटत नाही आहे. मग आता जेव्हा सुलक्षणाला प्राजक्ता या सगळ्या काही गोष्टी सांगून समजावत असते, बोलत असते, तेव्हा सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते की तू जे काही सगळं काही बोलतेस ना ते सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं ना की हेही सगळे दिवस जातील आणि सगळं काही चांगलं होईल. म्हणजेच ना तुझा स्वीकार करेल ग आलोक, मला यावर पूर्णपणे खात्री आहे, असंही आता सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते. प्राजक्ता सांगत असते की मला बिलकुलही खात्री नाही आहे, कारण मला पूर्णपणे माहिती आहे की हे सगळं कधीच शक्य होऊ शकणार नाही, रादर ते होणारही नाही, कारण मी त्यांना चांगलंच ओळखते. त्यांच्या समोर जरी मी आली तरी त्या माणसाचा रागराग होतो आणि मग तो माणूस मला काय म्हणून स्वीकारणार आहे, असंही आता प्राजक्ता बोलत असते. प्राजक्ताची या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते की नाही, तुला नक्की स्वीकारेल तो, मला पूर्ण माहिती आहे. तुझं एकदा का तिच्याशी लग्न झालं ना की सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील, असंही आता इकडे असणारी सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते. मग प्राजक्ता ही सुलक्षणाला म्हणत असते की तुम्हाला असं वाटतंय ना की तुमची अट मी मान्य करावी, मी आलोक सरांसोबत लग्न करावं, तर माझीसुद्धा तुमच्यासमोर एक अट आहे. म्हणजेच तुम्हीसुद्धा ना आता काही झालं ना तरीसुद्धा हे स्वीकारायला हवं, कारण मला असं वाटतं की काही झालं तरीसुद्धा माझी एक अट आहे, ती अट तुम्ही मान्य करावी. मग आता जेव्हा प्राजक्ता तिची अट सांगते तेव्हा मात्र सुलक्षणा तिच्यावर ओरडते प्राजक्ता म्हणून. मग त्याचा आवाज ना इकडे आता आलोकला ऐकू जातो. आलोक विचार करतो की हे काय, आता ती प्राजक्ता इथपर्यंत आलेली आहे का, हाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता प्राजक्ता आली आहे का म्हणून तो लगेचच ना तिथे जायला बघतो सुलक्षणाच्या रूमच्या दिशेने. तेच दुसरीकडे आता सुलक्षणासमोर प्राजक्ताने अट ठेवलेली असते की मी तुमच्या आलोकसोबत लग्न करायला तयार आहे, त्या बदल्यात ना तुम्हाला माझ्या बहिणीचं आणि आरव सरांचं लग्न लावून द्यावं लागेल, कारण मी त्यांच्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये ना प्रेम पाहिलं आहे आणि ते प्रेम मी जवळून बघितलं आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की दोघंही जणांना एकमेकांसाठी बनलेले आहेत. सो तुम्ही त्यांच्या प्रेमाचा
त्यांचा स्वीकार करायला हवा असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सुलक्षणा संताप करू लागते, तिला राग येत असतो. सुलक्षणा म्हणत असते की हे कधीही शक्य होणार नाही की मी तुझ्या बहिणीचं आणि आरवचं लग्न लावून देईल. मग आता तेच इथे प्राजक्ता म्हणत असते की का शक्य होणार नाही, जर तुम्ही माझ्या मनात नसताना सुद्धा माझं लग्न अलोक सरांसोबत लावताय तर मी हे सगळं स्वीकारायला तयार आहे. मग तुम्हाला काय जातं हे सगळं स्वीकारायला, असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सुलक्षणा सरळ सरळ नकार देते. ती म्हणत असते की मला या गोष्टी मान्यच नाही आहे. मी माझ्या आरवचं आयुष्य का म्हणून या सगळ्यामध्ये बर्बाद करू. तेच आता इथे प्राजक्ता म्हणत असते म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे, मग आमचं काय, आम्हीसुद्धा आमच्या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून या लग्नासाठी तयार होतोच आहे ना. मग त्यावेळेला तिथे आता अंबिका आणि त्याचसोबत सगुणाही आलेल्या असतात, कारण त्याने आवाज ऐकलेला असतो ना जोरातच, म्हणून त्याही आता सगळं काम सोडून तिथे येतात आणि सुलक्षणाला विचारतात की काय झालं आहे नेमकं. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की काय बोलावं, कारण ना प्राजक्ताने आता असं सांगते की मी आलोकचं लग्न जर तिच्यासोबत लावत असेल तर ती आता हे लग्न जे आहे आणि भाग्यश्रीचं सुद्धा लावून द्यायला सांगत आहे. हे ऐकल्यानंतर इथे आता अंबिका आणि सगुणाला सुद्धा धक्का बसतो. प्राजक्ता म्हणत असते की जर मी माझ्या मनाचा विचार न करता तुमच्या गोष्टींच्या अटींचा विचार करते, सगळं काही गोष्टी बाजूला ठेवून या पुढचा विचार करते, तर तुम्ही का नाही या सगळ्यामध्ये विचार करते ते मला सांगा ना. जे काही झालं गेलेलं आहे ना ते सगळं सोडून द्या आणि तुम्ही आरव आणि भाग्यश्रीचा एकदा विचार करा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इकडे असणाऱ्या सुलक्षणाला बसत असतो. सुलक्षणा ठामपणे सांगते की काही झालं तरीसुद्धा मी हे लग्न होऊ देणार नाही, मला हे मान्य नाही आहे. मग आता तू स्वतःचा स्वार्थीपणा बघतेस, म्हणजेच मग आता तू ह्या सगळ्यामध्ये फक्त विचार करत नाही आहेस, सगळं काही मुद्दामून तू माझ्या याच्यावर लावतेस. तुला एवढंही माहिती की आधीसुद्धा मी तुला बऱ्याचदा प्राजक्ता मदत केली आहे, म्हणजेच तुझा भाऊ अडचणीत होता तेव्हासुद्धा तुझ्या भावाला मी सुखरूपपणे सोडवलं आहे. आणि आता तू मला या सगळ्यामध्ये अडकवतेस नाही, मी काही झालं तरी तुझं हे म्हणणं ऐकणार नाही म्हणजे नाही, असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ना नेमका आलोक जो आहे तो रूमकडे यायला निघालेला असतो, कारण आता आलोक आलाय म्हटल्यावर प्राजक्ताला लपवायला हवं हे सुलक्षणाला माहिती असतं. सुलक्षणा लगेचच ना प्राजक्ताला बेडच्या खाली लपवायचा प्रयत्न करते. प्राजक्ताची जी बॅग आहे ती सुद्धा आता ती लोक लपवून ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे जर सगळं सामान त्यांनी बघितलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मग आता या सगळ्या काही गोष्टी ते दोघीही जणी लपवतात. तेच आता तिथे आलोक आलेला असतो. आलोक जसा तिथे येतो ना तसा आता आलोक म्हणत असतो की प्राजक्ता कुठे आहे, मला प्राजक्ताचा आवाज आला. त्याबरोबर सगुणा अंबिका म्हणतात की नाही रे, इथे तर कोणीच नाही आहे. जेव्हा तो तिथे येतो ना तेव्हा आजूबाजूला पाहू लागतो, पण तो यायच्या आधीच ना प्राजक्ताला या लोकांनी लपवून ठेवलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता प्राजक्ता त्याला दिसत नव्हती. पण तो त्याच्या मतावर ठाम होता. तो म्हणत होता की मी कुठेतरी पाहिलेला आहे प्राजक्ताला, मी तिचा आवाजही ऐकलेला आहे, त्यामुळे प्राजक्ता इथेच आहे असंही तो बोलत असतो. तेव्हाच नाही काहीतरी गैरसमज होतोय, प्राजक्ता इथे कशी असेल, मग तू प्राजक्ताचं नाव घेतलं होतंस, प्राजक्ताबद्दल बोलली होतीस, मी ऐकलं होतं, असं देखील इकडे आता आलोक बोलत असतो. आलोक जसा बोलू लागतो ना तसं मात्र इथे आता तिघीही जणी आलोकला नाही असं बोलत असतात, कारण त्यांना माहिती आहे जर प्राजक्ता जर त्याच्या डोळ्यासमोर जरी आली ना तरी त्याचा राग होतो, संताप होतो. आणि हे सगळं काही ना आता प्राजक्तासुद्धा ऐकत असते. प्राजक्ताला सुद्धा समजत नसतं की आता काय रिॲक्ट करावं ते. प्राजक्ता शांतचपणे उभी असते
आता प्राजक्ता हे सगळं ऐकत असते. मात्र इथे आता आलोक म्हणत असतो की ती मुलगी ना माझ्या डोळ्यासमोरही नको आहे. मला ना त्या मुलीचा खूप जास्त राग येतो. लक्षात ठेवा, जर त्या मुलीला पुन्हा माझ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर ती मला आपल्या घरात काय माझ्या आयुष्यात सुद्धा नको आहे, असं देखील आता आलोक बोलत असतो. आलोक जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी प्राजक्ता ऐकते. प्राजक्ताचा संताप होत असतो, कारण प्राजक्ता या लग्नासाठी आधीच तयार नव्हती आणि तिने आता हे सगळं सुद्धा ऐकलेलं होतं आणि त्यामुळेच ना तिला राग येत होता. समजत नव्हतं की काय करावं ते. इकडे आता आलोकने सुलक्षणाला सांगितलेलं असतं की त्या मुलीचं नावसुद्धा या घरात घ्यायचं नाही, मी तुला पहिल्यांदाच सांगतो. आणि असं बोलून तो आता राग करू लागतो. तेव्हा सुलक्षणा त्याला शांत करत असते आणि म्हणत असते की आम्ही ना अंबिका मी बोलत होतो म्हणून तिचा विषय निघाला. त्यानंतर आता तो सुनावून तिकडनं जसा निघून जातो ना तसा आता खाली लपलेल्या प्राजक्ताला आता बाहेर यायला सांगितलं जातं. आणि आता सुलक्षणा म्हणत असते की प्राजक्ता तो गेलेला आहे. प्राजक्ताला जसं कळतं की तो गेला आहे ना तसं आता ती लगेचच बाहेर येते आणि ती आता इकडे तिकडे बघू लागते. तेच आता तिची बॅगची लपवून ठेवलेली असते ना ती सुद्धा तिला दिली जाते. तेच दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की बघितलं का, आलोक सरांना तर मी त्यांच्या आयुष्यात काय त्यांच्या नजरेसमोरही नको आहे आणि तुम्ही माझं आणि त्यांचं जुळवून देण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहे, कितपत हे बरोबर आहे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? मला ना हे सगळं नकोसं वाटतं आहे. तुम्ही माझं का ऐकून घेत नाही आहे? जर मी या सगळ्या काही गोष्टी सोडून त्या तुमच्या मुलासोबत लग्नाला तयार आहे तर तुम्ही माझी अट तर मान्य करायलाच हवी, कारण हे सगळं काही तुमच्याच फायद्याचं आहे. मी जर माझ्या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून सॅक्रिफाईस करून तुमच्या न असलेल्या मुलासोबतसुद्धा लग्न करायला तयार आहे, याचा अर्थ तुम्हाला समजत नाही आहे का? असं देखील आता प्राजक्ता बोलत असते. पण तरीसुद्धा ना प्राजक्ताचं ऐकायचं नाही हे सुलक्षणाने ठरवलेलं असतं. सुलक्षणा आता तिला रागातच म्हणत असते की तू स्वार्थी आहेस. मला असं वाटलं होतं की नाही तू चांगली मुलगी असेल, समजून घेणारी असेल, पण तू आता इथे सुद्धा स्वार्थीपणा दाखवतेस, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र आता सुलक्षणाला प्राजक्ता चांगलंच सुनावते आणि तुम्हाला माझा स्वार्थीपणा दिसतोय का? मी तुम्हाला सहज आणि सरळ म्हटलं की तुम्ही एक काम करा की तुमच्या आरवचं लग्न माझ्या भाग्यश्री सोबत लावून द्या. एवढं साधं तर मी म्हटलं आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ असा कसा काय काढू शकता तेच मला मुळात कळत नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करताय तो स्वार्थी नाही, तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करताय आणि मी विचार करते तो कसला आहे मग, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र ती म्हणते की मी सुद्धा माझ्या बहिणीचा विचार करून बोलते ना, मग तुम्हाला ही गोष्ट पटत नाही आहे का? असंही आता तिने बोलून ना डायरेक्ट सुनावलेलं असतं प्राजक्ताने सुलक्षणाला. सुलक्षणाला आता प्राजक्ता एकच बोलते, बघा तुम्हाला जर माझा निर्णय हा मान्य नसेल तर मला सांगा, पण काही झालं तरीसुद्धा मी या लग्नासाठी तयार होणार नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या भाग्यासाठी सपोर्ट करत नाही आहे, भाग्याचं आणि आरवचं लग्न लावून देत नाही आहात, तोपर्यंत मी या सगळ्याचा स्वीकार करणार नाही, म्हणजे नाही, हे माझं फुल अँड फायनल आहे, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती आता बोलून दाखवते तेव्हा मात्र आता सुलक्षणाला काय करावं ना काहीच कळत नसतं. सगळं काही हातात ना गेलं आहे, सगळंच निसटलं आहे असं कुठेतरी वाटत असतं. पण आता तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मग आता दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की प्राजक्ता सुनावते. प्राजक्ताचं म्हणणं हेच असतं की तुम्ही जे आहे ते काही झालं तरीसुद्धा हे लग्न लावून द्यायला हवं, पण नाही म्हणत असाल तर ठीक आहे, मग मी सुद्धा ह्या लग्नाला तयार होणार नाही. तिची एकच इच्छा असते की तुम्ही ना हे लग्न एका मांडवात लावा, माझे सुद्धा आणि भाग्याचं सुद्धा, म्हणजे तुमच्या दोन्ही मुलांचे लग्न होतील, हे सुद्धा ती आता म्हणत असते. तरीसुद्धा हे सगळं काही मान्यच नसतं. इथे असणाऱ्या या
प्राजक्ताला. प्राजक्ताने तिला जे हवंय ते बोलून टाकलेलं असतं आणि ती आता तिकडनं निघायचं ठरवते, कारण तिला जे काही सुनवायचं होतं ते तिने सुनावलेलं होतं. तिला आता अजून एकही शब्द जो काही आहे तो एक्स्ट्रा बोलायचा नव्हता. जे आहे ते तिने बोलून टाकलेलं होतं, ते फुल अँड फायनल होतं. मग तो विचार करायचा आहे तुम्ही अथवा करा, नाहीतर करू नका. प्राजक्ताने आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर तिकडनं आता काढता पाय घेतलेला असतो, पण तिला ना या सगळ्या गोष्टी जाताना सुद्धा आठवत राहतात. तिला आता या सगळ्याचा त्रास होत असतो. ती विचार करत असते की आपलं आयुष्य कसं आहे, आता आपण घरी कसं जाणार, कारण का ऑलरेडी सांगितलेलं असतं की घरात यायचं नाही म्हणजे नाही. मग आता आपण पाऊल कसं टाकायचं ही मनामध्ये भीती असते, टेन्शन असतं, कळत नसतं की काय करावं ते. तरीसुद्धा ती आता विचार करते की मी आता घरी न जाता काकांकडे जाऊ का, आणि मग ती आता काकांना कॉल करायचा विचार करत असते. काकांना जसा आता ती कॉल करायचा विचार करते, त्यांना एकदा ती फोन करते, तिचा फोन ते एकदा कट करतात. जसं आता ते एकदा फोन कट करतात तेव्हा आता ती थोडीशी बाचकळते. ती विचार करते की काय करू काय करू, काहीच समजत नसतं. आणि म्हणूनच मग आता ती पुन्हा एकदा कॉल करते, तर ते तिच्यावर चिडतात आणि तिला म्हणतात की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, एकदा मी कॉल कट केला याचा अर्थ मी कामात आहे, बिझी आहे ना, मग सारखी कॉल करू नकोस. असं देखील आता काकांनी जे आहे ते डायरेक्टली तिला सुनावलेलं असतं. त्यामुळे आता कुठे जायचं निघून ना हे इथे प्राजक्ताला कळत नसतं. प्राजक्ता आता एकदमच टेन्शनमध्ये असते, कारण तिला असं वाटत असते की निदान मला कोणीतरी काहीतरी स्वीकारेल, पण ते शक्य नसतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. तेच आता ती घराच्या बाहेर बराच वेळ थांबलेली असते आणि तेवढ्यातच ना तिथे आता भाग्यश्री येते आणि भाग्यश्री तिला पाहते. भाग्यश्री तिला म्हणते की तू इथे काय करतेस, तर भाग्यश्रीला ती सांगत असते की काही नाही, मी सहज म्हणून आले होते, पण तू इथे काय करतेस ते तरी मला सांग, म्हणजे बराच वेळ झाला, मी इथे आहेस का तू. तर ती म्हणते की नाही नाही, मी आत्ताच आले होते, बराच वेळ नाही झालेला मला, मी जस्ट आले आता, असंही ती आता म्हणत असते. ते तिची कंबर दुखायला लागते, त्यावरनं कळतं की ही बराच वेळ झाला होता ती इथे होती, आत्ताच नाही होती. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यानंतर दुसरीकडे मात्र आता प्राजक्ताला विचारलं जातं की काय झालं आहे, तेव्हा प्राजक्ता खोटं सांगते. प्राजक्ता म्हणत असते की ते काय आहे ना, मला ना थोडं वाईट वाटतं आहे, मला जॉब मिळत नाही आहे म्हणूनच मला कसं तरी झालेलं आहे. आणि मग ती ना ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर त्या तिला समजवते, अगं जॉबचं काय एवढं घेऊन बसले, एक जॉब नाही मिळाला म्हणून काय झालं, दुसरा मिळेलच की, नको नको वाईट वाटून घेऊ, नको काळजी करू, हेही दिवस जातील, सगळं काही चांगलं होईल, असं देखील आता तिने समजावलेलं असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा हे सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलं जातं तेव्हा कुठे जाऊन ती आता ऐकायला तयार असते. तेच दुसरीकडे मात्र आता भाग्या प्राजक्ताला सांगत असते की चल आता जोरात बोल बघू, आपल्या टेन्शनच्या नानाची टांग, मग आत्ता कसं टेन्शन नाहीसं होईल ते. पण इकडे आता प्राजक्ताला असतं ते म्हणजे टेन्शन आलोकचं, आलोकसोबत लग्न करायचं कसं, कारण तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा ती आता सगळं काही सॅक्रिफाईस करून ना लग्नासाठी का होईना तयार होत असते. पण तिला ना या गोष्टींना कुठेतरी खटकत असतात, नको वाटत असतं, म्हणून ती आधी नाहीच बोलत असते. पण आता तिच्याकडे पर्याय नसतो. तेच आता भाग्या प्राजूला हसवण्यासाठी प्रयत्न करत असते. ती तिला सांगत असते, बोल ना, टेन्शनच्या नानाची टांग, एकदा बोलून टाक, म्हणजे कसं मलाही बरं वाटेल. मग आता तिने सांगितले म्हणून ती बोलायला लागते की टेन्शनच्या नानाची टांग. जसं आता ती बोलते ना टेन्शनच्या नानाची टांग, तसं मात्र आता इकडे ना हे असं हळू आवाजात बोलशील ना तर बाजूची माशीसुद्धा उडून जाणार नाही. अगं मी तुला म्हटलंय जोरात बोल. मग तेव्हा कुठे जाऊन प्राजक्ताच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता दोघीही जणी आतमध्ये जातात, घरी जातात आणि तेव्हाच ना सगळीजणं टेन्शनमध्ये बसलेली असतात. मामीने तर डोक्याला हात लावून घेतलेला असतो, मामासुद्धा काहीच बोलत नसतात. तेच आता सगळ्यांना प्रश्न पडतो की काय झालं आहे नेमकं. प्राजक्ता विचारते सुद्धा, आम्ही तर दिवसभर घरात नव्हतो, काय झालं आहे, काही बिघडलं आहे का, काही घडलं आहे का, असे प्रश्न ना आता त्या आपल्या घरातल्यांना करू लागतात. कारण इथे ना मामा शांत असतात, आजी शांत असते, त्याचसोबत मामीने तर डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कोणीही काहीच बोलत नसतं. तृप्तीही शांत असते, नाहीतर नेहमीच ह्या तृप्तीची सुद्धा बडबड चालू असते. पण आज काय झालं हा मोठा प्रश्न पडतो आणि त्यामुळेच ना ते थोडं विचार करतात, टेन्शनमध्ये येतात.
मग आता इकडे जी सुलक्षणा जी आहे तिने ज्या काही गोष्टी म्हटलेल्या असतात त्या प्राजक्ताला आठवत असतात. मग प्राजक्ता विचार करते की पुन्हा यांना कोणी काही येऊन बोलून गेलं आहे का, काय झालं असेल असं तिला वाटू लागतं आणि म्हणूनच मग ती विचारत असते. ते सुलक्षणा पुढील भागातमध्ये तिला कॉल करते आणि तिला म्हणत असते की अभिनंदन, तुला तुझं पुन्हा घर मिळालेलं आहे. तर प्राजक्ता म्हणत असते की काय बोलताय तुम्ही हे सगळं काही. मग आता सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते की उद्या तू येताना तुझ्या बहिणीची पत्रिका घेऊन ये. मग तेव्हा कुठेतरी प्राजक्ताला पॉझिटिव्ह वाटतं की ह्या आता काहीतरी विचार करतायत माझ्या बहिणीबद्दल. मग तेच आता इथे प्राजक्ता भाग्याला समजावत असते की तू लग्नाला नाहीच का म्हणते. भाग्या म्हणत असते की मला पुन्हा आता त्या सगळ्यामध्ये अडकायचं नाही आहे. तेच प्राजक्ताला तिला समजावते आणि म्हणत असते की एखादा चांगला मुलगा जर मी तुझ्यासाठी शोधून आणलास तर तू लग्न करणार नाहीस का, असं विचारल्याबरोबर भाग्य आता शांत बसते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की एपिसोड कसा वाटला आहे ते.